आज आपण शिअर स्ट्रेस जो आहे चॅप्टर स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मधला त्याच्यामधले प्रॉब्लेम्स बघणार आहोत. ह्याच्यामध्ये एक रेक्टँग्युलर सेक्शन दिलेला आहे आणि त्याची आपल्याला शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम ड्रॉ करा असं म्हटलेलं आहे क्वेश्चन. ह्याच्यामध्ये मॅक्झिमम शिअर स्ट्रेस काढा अशा प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला विचारण्यात येतो. ह्याच्यामध्ये फॉर्म्युले जे येतो की ॲव्हरेजचा फॉर्म्युला आहे एफ अपॉन ए. एफ म्हणजे शिअर फोर्स इन न्यूटन, ए म्हणजे एरिया ऑफ रेक्टँगल. रेक्टँगलचं जे बी आहे, बी ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली असते आणि प्लस उबर डिस्टन्स म्हणजे डेप्थ ही दिलेली असते. तर एरिया काय असतो बी इंटू डी, तो इथं दिलेला आहे. याचं युनिट आहे mm². त्यानंतर ना क्यू ॲव्हरेज, हा जो क्यू ॲव्हरेज आहे ॲव्हरेज शिअर स्ट्रेस, क्यू मॅक्स याचा अर्थ मॅक्झिमम शिअर स्ट्रेस आणि क्यू जो एन ए याचा अर्थ शिअर स्ट्रेस अबाउट न्यूट्रल ऍक्सिस. आता आपण प्रॉब्लेम बघूया. प्रॉब्लेम मध्ये रेक्टँग्युलर सेक्शन 250 mm वाईड, 250 mm वाईड याचा अर्थ ही जी व्हॅल्यू आहे तुम्हाला दिलेली आहे 250 mm, म्हणजे बी ची व्हॅल्यू दिली 250 mm. 400 mm डीप याचा अर्थ ही जे डी ची व्हॅल्यू आहे ती 400 mm दिलेली, म्हणजेच 400 mm डी ची व्हॅल्यू दिलेली. इज सब्जेक्टेड टू शिअर फोर्स ऑफ 40 किलो न्यूटन. तर याच्यामध्ये हा जो एफ आहे, हा एफ ची व्हॅल्यू दिली 40 किलो न्यूटन. तर आपल्याला युनिट न्यूटन मध्ये पाहिजे, त्यामुळे आपण इथं काय करणार, कन्वर्ट एफ इज इक्वल टू, इथं ऍक्च्युली एफ पाहिजे, ही तुम्हाला एफ ची व्हॅल्यू दिलेली आहे. एफ इज इक्वल टू 40 किलो न्यूटन. आता किलो न्यूटनचं न्यूटन मध्ये करताना काय करावं लागतं, 10⁻³ न मल्टिप्लाय करावं लागतं. फाइंड मॅक्झिमम शिअर स्ट्रेस म्हणजे क्यू मॅक्स ची व्हॅल्यू किती आहे, अँड शिअर डिस्ट्रीब्युशन डायग्राम, म्हणजे ही जी डायग्राम आहे ही शिअर डिस्ट्रीब्युशन डायग्राम आहे. तर आपण प्रॉब्लेम हा सॉल्व्ह करायला घेऊया. बी ची व्हॅल्यू 250, डी ची व्हॅल्यू 400 आणि एफ दिलेला आहे आणि क्यू मॅक्स काढायला लावलाय. क्यू ॲव्हरेजचा फॉर्म्युला काय, फोर्स अपॉन एरिया. एरियाचा फॉर्म्युला काय, बी इंटू डी, हा रेक्टँगल साठी फॉर्म्युला आहे. एफ ची व्हॅल्यू इथून घेऊया किती, 40 इंटू 10⁻³. बी आणि डी ची व्हॅल्यू तुम्हाला इथनं टाकायची, बी आणि डी ची व्हॅल्यू इथे टाका, 250 इंटू 400. तर याचा आन्सर काय मिळेल तुम्हाला, 0.4. आता इथं तुम्ही कॅल्क्युलेशन करताना कशा प्रकारे कॅल्क्युलेशन करणार, 40 इंटू 10⁻³ कॅल्क्युलेटर मध्ये टाकताना काय करायचं, भागिले 250 भागिले 400 असं तुम्हाला इथं करायचंय. तर तुम्हाला कॅल्क्युलेटर आन्सर काय देईल, 0.4. आता क्यू ॲव्हरेज आहे 0.4, तर आपल्याला ह्याच्यावरून क्यू मॅक्स काढायचा आहे. क्यू मॅक्सचा फॉर्म्युला आहे 1.5 क्यू ॲव्हरेज, हा फॉर्म्युला पाठच करायचा आहे. क्यू ॲव्हरेज तुम्ही इथं काढलेला ती व्हॅल्यू इथं टाका 0.4, म्हणजे 1.5 इंटू 0.4 आन्सर मिळेल 0.6.